गेल्या वेळी सारखा अधर्म केला तर युती पाळली जाणार नाही. माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी भाजप आणि शिवसेना युतीवर हे मोठं वक्तव्य केलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती असताना देखील माझ्या विरोधामध्ये दर्यापूर विधानसभेमध्ये युवा स्वाभिमान पक्षानं भाजपच्या माजी आमदाराला उमेदवारी दिली होती असं अडसूळ यांनी म्हटलंय. भाजप, शिवसेना आणि रवी राणा यांच्या युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असतानाच चिंता वाढवणार असं वक्तव्य अभिजित अडसूळ यांनी केलंय. नक्कीच मागे अतिशय चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला. महायुती असून सुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारला तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेला सुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा लागेल. आम्ही आमच्या वेळी आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळला गेला, परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाहीत. जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही. त्यापूर्वी काही खबरदारी घेतली का? आम्ही आमच्या विरोधात उमेदवार जर टाकले गेले मागच्या वेळेसारखे तर मग आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकू आणि मग युतीला काहीतरी कसं आहे, युती ही आजची युती नाही आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही अतिशय मोठ्या लोकांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांनी हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून कुठेतरी हे महायुतीमध्ये रूपांतर झालं. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काळीमा त्या ठिकाणी फासला गेला. हे नक्की आपण जे बोललात आत्ता, नक्कीच तो काळीमा फासला गेला होता युतीला आणि तशा पद्धतीची जर घटना घडली तर मग युती धर्म मग पाहून काही अर्थ नाही. मग